नमस्कार. ॲग्रिकल्चर ऑर्गॅनिक फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज तारीख आहे 25 सप्टेंबर 2024 आणि आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे की ज्या शेतकऱ्यांची मोसंबी जी आहे, मोसंबीची हार्वेस्टिंग झालेली आहे, मोसंबी तुटून गेलेली आहे फळ, त्या हार्वेस्टिंग नंतर शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे आणि कुठल्या गोष्टी करू नये. दुसरी महत्त्वाची गोष्ट की बगीच्यामध्ये स्टोरेज जो प्रकार आहे तो किती महत्त्वाचा आहे. या दोन संदर्भामध्ये हा जो व्हिडिओ आहे आपण तो बनवतोय. तर सर्वप्रथम ज्या बगीच्याची हार्वेस्टिंग झालेली आहे, माल तुटून गेलेला आहे, त्यांनी सुरुवातीला काय करायला पाहिजे. सगळ्यात अगोदर आवश्यक आहे की आपण त्याच्यावरती एक बुरशीनाशक आणि कीटकनाशकाची फवारणी घेणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. शक्य असेल ज्या दिवशी बगीचा तुटला आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही इन्स्टंट फवारणी घेणं अत्यंत गरजेचं आहे. पाऊस असेल तर त्याला नाईलाज आहे, तुम्ही 2-4 दिवसांनंतर ती फवारणी घेऊ शकता. कारण ज्यावेळेस त्या झाडाचं फळ जे आहे तुटतं आणि तुटल्यानंतर त्याचे देठ जे ते देठ मोकळे होतात आणि त्याला बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. म्हणून ताबडतोब त्याला बुरशीनाशक आणि कीटकनाशकाची फवारणी घेणं गरजेचं आहे. ती फवारणीसुद्धा तुम्ही अतिशय दाट फवारणी करायला पाहिजे. पानं, फांद्या आणि खोड हे स्वच्छ ते धुवून घ्यायला पाहिजे. हे अत्यंत गरजेचं आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, ज्या बगीच्यामध्ये गवत आहे, बऱ्याच जणांना असं वाटतं की पाऊस थोडासा मध्ये उघडला आहे, आपण त्याची मेहनत वगैरे करू. अजिबात तशा बगीच्यामध्ये मेहनत करायची नाही. त्याच्यामध्ये आवर्जून वर जर फळ नसेल, समजा मिरग बहार वगैरे नसेल, तर तुम्ही तणनाशक फवारू शकता. कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही. सध्या पाऊस आहे, जमिनीमध्ये ओलावा आहे, तुम्ही त्याच्यामध्ये तणनाशक फवारू शकता. तणनाशक चालत नाही कधी, ज्यावेळेस झाडावरती माल आहे, माल तुटून गेल्यानंतर हार्वेस्टिंग झाल्यावर तुम्ही त्याच्यामध्ये तणनाशकाची फवारणी घेऊ शकता. ती फवारणी तुम्ही घ्या. कुठल्याही प्रकारची मेहनत त्याच्यामध्ये करू नका. अजून एक महत्त्वाची गोष्ट की माल जरी तुटून गेला, त्याच्यावरती फळ नाही आहे आणि पाऊस आहे, ओलावा आहे, तरीसुद्धा त्याला काळं पाणी देणं गरजेचं आहे. 1-2 तास 3 तास ठिबक तुम्ही चालवणं अत्यंत आवश्यक आहे. हे झालं की माल जो आहे फळ तुटून गेल्यानंतर काय करायला पाहिजे. दुसरी पुढची एक महत्त्वाचा जो टॉपिकवर आपल्याला चर्चा करायची आहे की स्टोरेज जो आहे ते झाडामध्ये किती महत्त्वाचं आहे. जसं आपण म्हणतो एखादा पैलवान आपल्याला मैदानामध्ये उतरायचा आहे, तर त्यावेळेस त्याच्यामध्ये अगोदर त्याला एक 6 महिने वर्षापासून अगोदर ताकद तयार करावं लागेल, 2 वर्षापासून. त्याच्यानंतर आपण त्याला रणांगणावरती उतरू शकतो, कुस्तीच्या मैदानावर उतरू शकतो. त्याप्रमाणे ह्या झाडाचं फळ आपल्याला जानेवारी-फेब्रुवारीमध्ये घ्यायचं आहे. त्याच्या अगोदर त्याच्यामध्ये ताकद होणं खूप गरजेचं आहे. कारण की ज्यावेळेस फळ तुटून जातं, फळ तुटून गेल्यानंतर त्याच्यामधून सगळे मायक्रोन्यूट्रन, NPK हे ते फळ घेऊन गेलेलं आहे आणि अशक्त असलेलं झाड अशक्तपणे आपण त्याला तानावरती घेतो, हे एकदम चुकीचं आहे. तर त्यासाठी त्याला काही रासायनिक, आपलं ऑर्गॅनिक आणि काही लिक्विडमधले खतं आहेत ते देणं अत्यंत गरजेचं आहे, ज्यामुळं त्या झाडामध्ये चांगल्या प्रकारची ताकद तयार होईल. ताकद तयार झाल्यानंतर जे झाड आपलं फेब्रुवारीमध्ये वगैरे फुटणार आहे चांगल्या क्षमतेने फुटेल आणि जी फूट झालेली ती टिकेल सुद्धा. कारण आपण काय करतो त्यावेळेस मग आपण समजा 50,000चे खत टाकायचे, आपण म्हणतो चला 75,000चे टाकू. पण मला असं म्हणायचं, जे तुम्हाला 75,000चे खत टाकायचे आहे त्याच्यातले 25 तुम्ही बिफोर, म्हणजे ज्यावेळेस झाड ताणावरती आहे, आता अजून झाड ताणावरती याच्यामुळे नाही की पाऊस चालू आहे आणि अजून एक 20 दिवसापर्यंत पाऊस सांगितलेला आहे, तोपर्यंत तुम्ही याचं व्यवस्थित नियोजन करा. त्याला काही लिक्विडमधले खतं आहेत, कारण फार तुम्ही बेसल डोस जास्त टाकू शकत नाही. अशा एका प्रमाणामध्ये व्यवस्थित ते जर तुम्ही त्याला मायक्रोन्यूट्रन आणि मुख्य आणि दुय्यम अन्नद्रव्य घटक जर दिले तर नक्कीच झाडामध्ये चांगल्या प्रकारची ताकद तयार होईल आणि ते झाड जे आहे चांगल्या क्षमतेने फुटू पण शकतं आणि टिकू पण शकतं. झाडाची क्वालिटी खराब होणार नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही पण आहे, कारण आपल्याला काही एक वेळेस फळ घ्यायचं नाही. लक्षात घ्या, झाडामध्ये जर ताकद, तर त्याच्यामध्ये आंब्या बहार येऊ शकतो, मिरग बहार येऊ शकतो, हस्तबहार सुद्धा येऊ शकतो. ज्या बगीच्यामध्ये उभा आहे तुम्ही त्याची क्वालिटी वगैरे बघू शकता. याला स्टोरेजसाठी वगैरे दिलं आहे. याच्यानंतर आता एक पाऊस झाला 2-3 दिवसापासून. त्याच्या अगोदरच स्टोरेजसाठी आपण याला काही खतं आणि लिक्विडमधले काही खतं आपण सोडलेले होते. त्याच्यामुळे झाडाची ताकद वगैरे तुम्ही बघू शकता. अजून काही लागू होत आहेत. याच्यानंतर आपण बगीचा ज्यावेळेस म्हणजे पाऊस उघडलाय, पाऊस उघडल्याच्या नंतर सुद्धा आपण त्याला काळं पाणी, म्हणजे पावसावरती झाड कधीच तानावरती घ्यायचं नाही. असं काही काही शेतकऱ्याला वाटतं की खूप दिवस पाऊस राहिला, आता पाऊस उघडलाय, आपण त्याच्यानंतर पाणी देण्याची गरज नाहीये. त्याच्यानंतर आवर्जून 2-3 तासाचं ठिबक चालवलंच पाहिजे, जेणेकरून झाड जे आहे ते शॉकमध्ये जाणार नाही. आणि त्याच्यानंतर काही फवारण्या वगैरे आहेत ज्याच्यामुळे त्याच्या काडी वगैरे चांगली बनेल आणि बगीचा चांगल्या प्रकारे फुटेल. त्यासाठी तुम्ही मला
आवर्जून कॉल करू शकता. मी व्हिजिट देईल बगीच्यामध्ये, कंडिशन बघेल. आता अजून एक काही काही शेतकऱ्याचे असे फोन येतात की कुठले खतं वगैरे टाकले पाहिजे. झाडाची जी कंडिशन आहे त्याच्यानुसार आपण खत सुचवतो. ज्या शेतकऱ्याला जास्त खत टाकायची आवश्यकता नाही, स्टोरेजसाठी द्यायची आवश्यकता नाही जास्त प्रमाणामध्ये, त्याला त्या प्रमाणामध्ये देणार. पण काही काही झाडं खूप आवश्यकता आहे आणि त्याची जर ताकद तयार करायची त्याला जोर जास्त लावावा लागेल, म्हणून त्या प्रकारचं खत त्याला देऊ शकतो. म्हणून खाली व्हिडिओच्या खाली नंबर दिलेला आहे मी, तुम्ही आवर्जून मला कॉल करू शकता. पुढचं सविस्तर आणि योग्य अशा प्रकारचं मार्गदर्शन तुम्हाला यापुढे नक्की होईल. या व्हिडिओत तात्पुरतं एवढंच. धन्यवाद.